नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. टिंबर मार्केटला पोहोचलो मित्रांनो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत मित्रांनो बरोबर. मी सकाळी 4:30 वाजता इथं आलो, झोपलो. 2-2.5 तासाची चांगली झोप झाली. 7:30ला उठलो परत आणि आता निघतोय मित्रांनो. कारण की अलार्म 8चा लावला होता, तो आता वाजतोय अलार्म. आता त्याच्या अगोदरच उठलो 7:30ला. 8चा लावला होता. आता फ्रेश झालोय, चहा वगैरे पण घेतला, गाडी चालू केली, जरा खडे वगैरे काढले चाकातले. तोपर्यंत गाडीतली हवा पण भरती. आता बघू कुंदन शेट वगैरेला फोन करू, ते कुठपर्यंत पोचलेत वगैरे. ते तर लांब गेले असतील, नाही तर उत्तमशी इथं जाऊन वगैरे झोपले असतील. बघू आता काय म्हणतात. थांबून काय अर्थ नाही, कारण की खूप गॅप आहे माझ्यात आणि त्याच्यात. मला आता इथून बेळगावला जाता जाता नाही म्हटलं तरी 5 तास तरी लागतील. त्यामुळं काय थांबण्यात अर्थ नाही, निघायला सांगतो. पुढं बघू आता. हत्तरगीला वगैरे आंघोळ करायचं प्लॅनिंग करतो. इथं आंघोळ नाही केली, आंघोळीची सोय पण दिसली नाही मला कुठं आहे का नाही. त्यामुळं काय करायची इच्छा पण नाही. आणि जरा रनिंग काप मित्रांनो, कारण की खूपच वेळ झाला. रात्रीचं अवघडच झालं एकदम. सुटायचा टायमिंग रॉंग झाल्यामुळं सगळं व्यवस्थित पुढचं प्लॅनिंग आपलं फेल झालं. कारण रात्री जेवायला भेटलं मला, ब्रेड आमलेट वगैरे भेटले एका जागी. टपरी चालू होती तिथं. नेमके गेलो, म्हटलं चहा वगैरे बिस्किट वगैरे तरी खावं. तर त्याच्याकडे ब्रेड आणि आमलेट होतं, करून दिलं बिचारांनी, व्यवस्थित भेटलं. 3 वाजले होते तेव्हा. नंतर हायवेला बरोबर 4 वाजता आलो मित्रांनो. आणि पुढं येऊनच हा नॅशनल ढाबा आहे, तिथं थांबलो. आता निघत आहे मित्रांनो, जाऊयात आणि पुढचं रनिंग कापूयात. मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेत. आलोय आता मुन्ला हॉटेलला जेवायसाठी थांबलोय. कारण की सकाळी नाश्ता वगैरे नाही केला, डायरेक्ट इथं आलो. मग त्याआधी कुठं नाही थांबलो. मागाशी कुंदन शेटला फोन केला होता, तर ते हत्तरगीला होते. म्हणजे मी हुबळीला होतो तेव्हा, हुबळीच्या टोनाकडे तिथून फोन केला तर ते हत्तरगीला होते. ते जातील पुढं, कारण की थांबले तर फार वेळ लागल. त्याच्यामुळं त्यांना मोठं जा म्हणून पुढं. पाऊस चालू आहे जरा बारीक बारीक, जास्त नाही. आधीमध्ये चालू होता जरा बारीक बारीक. जेवायला चाललो, जेवून घेतो. कारण की रात्री पण काय व्यवस्थित म्हणजे जेवलो आहे, पण अंडा ब्रेड आमलेट वगैरे खाल्लं होतं. काल दुपारी तर काय व्यवस्थित जेवण नव्हतं झालं, अंडा राईस वगैरेच खाल्लं होतं. त्याच्यामुळं आता जरा रोटी वगैरे खावा अशी इच्छा होती. जातो, जेवण करून घेतो आणि परत पुढचा प्रवास चालू मित्रांनो. जाऊयात. आता आंघोळ करायची होती, पण पाऊस पडतोय जरा बारीक बारीक, कपडे वगैरे भिजतील. बघू हत्तरगीला जाऊयात. हत्तरगीला जर पाऊस वगैरे नसेल तर मग तिथं आंघोळ करूयात मित्रांनो. जाऊयात आणि जेवण करूयात मित्रांनो. आता पहिले मित्रांनो, बेळगावला आलोय आता. वातावरण बघा, पाऊस चालू आहे बारीक बारीक, पण वातावरण बघा केवढं भरून आलंय समोर. इथं बघा, उत्तमच्या गॅरेजच्या जवळपास आलोय. आज जरा आपल्या आंघोळीचा जरा प्रॉब्लेमच होईल असं वाटतंय. पाऊस पडत असेल तर आंघोळ काढता येणार नाही. पुण्याच्या पार्टीला फोन लावतोय, पण पुण्याची पार्टी काय फोन उचला ना. चिकमंगळूरला ज्यांच्याकडून गाडी भरून आलो त्यांना पण फोन केलता मी, त्यांना पण सांगितलं असं आहे. त्यांनी पण फोन लावला, पण त्यांचा पण फोन उचलत नाही ती पुण्याची पार्टी. ते म्हटले उचलतील काहीतरी कामात, नाही तर कुठंतरी बाहेर वगैरे गेले असतील.
त्याच्यामुळे ते फोन उचलत नाही. असं कधी होत नाही म्हटले, फोन उचलत नाही म्हणून. लावत राहूया, बघूयात. मी मेसेज पण टाकलाय तसं त्यांना. बघू आता कधी फोन करतात, काय करतात ते. तसा मी एक अर्धा पाऊण तासानंतर 1 तासानंतर त्याला फोन लावतच आहे, पण अजून काय उचलला नाही. बहुतेक कुठंतरी बाहेर वगैरे गेले असते, त्याच्यामुळं उचलत नसतील. बघूयात आता कधीपर्यंत उतरत नाही, त्यांची वाट बघायची. हमाराचा पण नंबर आहे, नाही तर बघूयात नंतर थोड्या वेळाने त्यांच्या हमाराला वगैरे फोन करून विचारूयात. बेळगावच्या आसपास चांगला पाऊस झालेला दिसतो मित्रांनो, कारण की सगळ्या शेतात वगैरे पाणी दिसते. परत आपल्या इथं पण पुण्यात पाऊस होता म्हणतात. घरच्यांना फोन केल्यानंतर घरचे सांगत होते 2-3 दिवस झाले पाऊस आहेच पुण्यात. आता जरा उघडलंय. आमचं गॅरेज आलं बघा, त्याला माहित नाही, आता माहित असं पूर्ण शेटने सांगितलं असं, पण थांबलो की परत वेळ जाईल. गाड्या भरपूर आहेत. पेंटची गाडी आलेली दिसती ऍक्सिडेंटची त्याच्याकडे. होता उत्तम तिथं, बघितलं त्यांनी. जाऊयात, बघूयात. हत्तर घेतला मित्रांनो, पाऊस असेल तर उत्तम तसं चालू करू, नाही तर आंघोळ करून जाऊया. मित्रांनो रात्रीचे 2 वाजले. टिंबर मार्केटला पोचलो मित्रांनो, एवढ्यातच पोचलो. सकाळी 8ला निघालो, आता 2 वाजले. म्हणजे बघा कमीत कमी 16 तास ड्रायव्हिंग झाली मित्रांनो. कंटिन्यू आलो, फक्त जेवायला वगैरे चहा प्यायला जेवढं थांबलो तेवढंच थांबलो. ट्रॅफिक खूप होती, भयानक ट्रॅफिक, खूप वेळ लागला. रात्रीचं जेवण पण करता नाही आलं. पुढं करू ह्या हिशोबात डायरेक्ट इथपर्यंत आलो. कारण की पहिले पार्टीने सांगितलं होतं की आज नाही खाली होणार, उद्या करतो म्हणून. नंतर परत त्यांचा फोन आला की या म्हणून, 2 गाड्या आहेत, दोन्ही गाड्या खाली करतो म्हणून. तर त्यामुळं मग कुठंच टाइमपास वगैरे करता नाही आला. डायरेक्ट इथंच आलोय. कुंदन शेटची पण गाडी खाली नाही होत. तर त्यांनी चामुंडावाल्याने पण सांगितले की उद्या खाली होईल म्हणून. उद्या नाही होणार, परवा होईल त्यांची गाडी खाली. तर त्यांनी मार्केटला गाडी लावलेत आणि घरी गेलेत. आता ते हमालाला फोन करतो, कारण की 2 वाजता सांगितलं होतं. कारण की 2 गाड्या आहेत एकाच दुकानाला. एक बहुतेक 10 टायर आहेत आणि आता आपली 12 टायर, अशा दोन्ही गाडी खाली करणार आहेत मित्रांनो. उशीर झाला, कंटाळा आलाय खूप. आता झोप पण येते, कारण की सकाळी 8 वाजता निघालोय, रात्रीचे 2 वाजले. कंटिन्यू येतच आहे. तर आता पहिले गाडी वगैरे खोलून ठेवतो, म्हणजे एकदा गाडी पॉइंटला व्यवस्थित लावली की झोपता येईल एक 3-4 तास मित्रांनो. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.